उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या दोघांची ही भेट झाल्याचं कळतंय। हा फोटो आहे त्याच भेटीचा। एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते कट्टर विरोधक आमने सामने आले। दोघांनीही एकमेकांची विचारपूस केल्याचं देखील समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांच्या भेटीचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही सध्या पाहताय। एका कार्यक्रमादरम्यान हे कट्टर विरोधक नेते आमने सामने आले। दोघांनी एकमेकांना नमस्कार केलेला आहे, ओळख दाखवलेली आहे। खरं तर सुसंस्कृत राजकारणातलं हे एक उदाहरण आपण मानू शकतो, कारण एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याचा हा फोटो सध्या समोर येतोय। या भेटी संदर्भातला हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली त्यावेळेसचाच हा व्हिडिओ सध्या तुम्ही पाहू शकताय। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान या दोन्ही नेत्यांची भेट झाली। खरं तर हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। संजय राऊत जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा शिंदेंच्या पक्षाला, शिवसेनेला कायमच निशाण्यावर धरतात। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल या भेटीमागचं कारण काय? आपण हा व्हिडिओ पाहू शकतो। खरं तर हसतमुखानं भेट झाली। ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आणि मुख्य नेते असलेले संजय राऊत आणि एकनाथ शिंदे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात समोरासमोर आलेले पाहायला मिळालेले आहेत। एक मुलाखतीसाठी दोन्ही नेते पोहोचलेले होते, त्यावेळी ही भेट झालेली आहे। जास्त काही बोलणं झालं नाही असं संजय राऊत यांनी माहिती दिलेली आहे। ज्यावेळी या संदर्भात माहिती विचारली संजय राऊतांना, त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की मी आल्यावर ते थोडेसे थबकले, आम्ही जास्त काही बोलणं केलेलं नाही, अशा पद्धतीचं माहिती स्वतः संजय राऊत यांनी आपल्याला दिलेली आहे। मात्र आपण बघतोय की मागील काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे असं आणि त्यांच्या सर्व आमदारांवर संजय राऊत सातत्याने टीका करत आलेले आहेत, आरोप करत आलेले आहेत। त्यात आता निवडणुकांची रणधुमाळी आहे आणि अशा स्थितीत सगळीकडेच मुलाखतींचा कार्यक्रम आहे ते सुरू आहेत आणि असंच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात या दोन नेत्यांची भेट झाली। जास्त वेळ काही चर्चा झालेली नाही, मात्र या चर्चांमुळे या भेटींमुळे चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे एक राजकीय संस्कृती म्हणून देखील आता चर्चा केली जाते आहे। एक महाराष्ट्र